नमस्कार. आपण पाहत आहात लोक तुफान न्यूज. सत्याचा आवाज, जनतेचा विश्वास. शालेय बसवर विजेची तार तुटून पडली, 100 विद्यार्थी बालंबाल बचावले. राठोड नगर शिवणी येथील थरारक घटना, वीज पुरवठा बंद असल्याने टळला मोठा अनर्थ. माहिती देऊनही महावितरणाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी न पोहोचल्याचा आरोप. जालना तालुक्यातील राठोड नगर शिवणी येथे 8 ऑगस्ट रोजी एक थरारक घटना घडली. विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या शालेय बसवर अचानक महावितरणाची वीज वाहिनी तुटून पडली. घटनेच्या वेळी बसमध्ये तब्बल 100 विद्यार्थी असल्याची माहिती आहे. सुदैवाने संबंधित वीज वाहिनीवरील वीज पुरवठा बंद असल्याने मोठा अनर्थ टळला आणि सर्व विद्यार्थी सुखरूप बचावले. वीज वाहिनी बसवर कोसळल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. वीज पुरवठा सुरू असता तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती, अशी भीती प्रत्यक्षदर्शी आणि पालकांकडून व्यक्त करण्यात आली. माहिती देऊनही घटनेनंतर शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी तातडीने संबंधित लाईनमॅन तसेच नेर येथील महावितरण अभियानाच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिल्याचा दावा करण्यात आला. मात्र माहिती देऊनही बराच वेळ घटनास्थळी महावितरणाचा कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी पोहोचला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पालक, शिक्षक आणि स्थानिक नागरिकांमध्ये महावितरणाच्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी लोंबकळणाऱ्या वीज वाहिन्या, जीर्णखांब आणि तांत्रिक बिघाडाच्या समस्या कायम असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. शिवणी येथील घटनेमुळे महावितरणाचा देखभाल आणि सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी ग्रामीण भागातील धोकादायक वीज वाहिन्यात तातडीने तपासणी व दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेचे जालना जिल्हाध्यक्ष दत्ताराव राठोड आणि सरपंच श्रीराम राठोड यांनी केली आहे. मात्र भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी महावितरण प्रशासन आता तरी जागे होणार का, असा सवाल पालक आणि ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. लोक तुफान न्यूज, अशफाक पटेल.